श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 4 डिसेंबरला आलेली आहेत दत्त जयंती आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. कारण या काळामध्ये दत्त तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते आणि म्हणून आपण दत्त जयंती निमित्त जे काही उपाय किंवा सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होते. या दत्त जयंती निमित्त अनेक महिला आणि पुरुषांनी दत्त महाराजांच्या स्वामी समर्थांच्या 21 दिवसांच्या किंवा 11 दिवसांच्या अनेक सेवा ज्या आहेत तर त्या सुद्धा केल्या आहेत आणि ज्यांनी संकल्पयुक्त सेवा केल्या आहेत तर त्यांच्या इच्छा देखील या पूर्ण झालेल्या आहेत. आता फक्त 5 ते 6 दिवस दत्त जयंतीला बाकी आहेत. येत्या 4 डिसेंबरला या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहेत, मार्गशीर्ष पौर्णिमा आहेत, तसेच योगायोगाने गुरुवार सुद्धा आहेत आणि गुरुवार हा दत्त गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपल्याला आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय जो आहे तर तो रोज वाचायचा आहे. जर हा एक अध्याय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत वाचला तर तुमच्या जीवनातील कितीही मोठा शत्रू असेल तो संपूर्णपणे नष्ट होईल. शत्रू हा स्वतः तुमची माफी मागेल. हा अध्याय वाचल्याने तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतील. तर असा कोणता गुरुचरित्रातील अध्याय आहेत जो आपल्याला दत्त जयंतीपर्यंत वाचायचा आहे, कोणत्या वेळेत वाचायचा आहे, कोणत्या नियमांचे पालन करायचे आहेत, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी सेवा जी आहे तर ती जाणून घेणार आहेत. अगदी 10 मिनिटाची सेवा आहे, पण आपल्याला आजपासून दत्त जयंतीपर्यंत आवर्जून करायची आहेत. आता काहींना वाटतं की सेवा करून काय होणार आहे, माझी इच्छा पूर्ण नाही झाली किंवा आपल्यावरती संकट जी आहे तर ती येतच आहे. पण वेळ काळ हा कोणासाठी कधीच थांबत नाही आणि कोणालाही थांबवता सुद्धा येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं तर कधी होणार नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग हा मात्र नक्कीच कमी करता येतो. जिथे हात जाणार होता मात्र तिथे बोटावर निभावलं, पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली पूर्ण श्रद्धा विश्वास हा अतूट असायला पाहिजे. कोणतीही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर त्याचं फळ तुम्हाला 100% प्राप्त होते. म्हणून आपल्याला ही सेवा देखील अगदी श्रद्धेनेच करायची आहेत. आता दत्त जयंती निमित्त अनेक जण 21 दिवसांची सेवा करतात, परंतु काही कारणाने जर ते तुम्हाला शक्य झाले नसेल तर मग काय करावं. तर अजून दत्त जयंतीला 5 ते 6 दिवस बाकी आहे आणि तुमच्याकडे अजून काही पर्याय आहेत. अशा काही सेवा आहेत ज्या तुम्ही करू शकतात. दत्त जयंती निमित्त या सेवा जर तुम्ही केला तर तुमचे गुरुबळ जे आहे तर ते मजबूत होणार आहेत. कारण ज्याच्या पाठीशी गुरुबळ हे मजबूत असतं त्याला कोणतीही अडचण त्याच्या समोर टिकू शकत नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, परंतु त्या अडचणीतून त्या व्यक्तीला बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग हा लगेच मिळतो आणि म्हणून गुरूंची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपल्याला ही जी सेवा आहे तर ही करायची आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहेत, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहे त्याच दिवसापासून तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे.
फक्त 6 दिवस बाकी आहेत, तुम्ही 5 दिवसांची, 4 दिवसांची, 3 दिवसांची किंवा अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही जी सेवा आहे तर ही करू शकता. कारण ही सेवा करण्यासाठी कुठलंही बंधन नाही की तुम्ही 8 दिवसच केली पाहिजे, 21 दिवसच केली पाहिजे किंवा 11 दिवसच केली पाहिजे, असं अजिबात नाही. तुम्ही अगदी 1 दिवस ही सेवा केली ना तरी सुद्धा त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहेत. कारण या सेवेमुळे आपल्यासमोर जी काही संकटे येतात, ज्या काही अडचणी येतात, तर त्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग जो आहे ना तो मिळत असतो. आणि संकट, अडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि काही लोकांच्या आयुष्यात अशी संकट येतात, अशा अडचणी येतात की त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला गुरूंचे बोट पकडणे खूप गरजेचे आहे. आता आपण पाहूया की आपल्याला आजपासून दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील असा कोणता अध्याय आहे जो रोज वाचायचा आहे. आणि या अध्यायाचं पठण केल्याने शत्रू हा मुळासहित नष्ट होतो. तर आपल्याला गुरुचरित्रातील जो 14वा अध्याय आहे तर हा आपल्याला दत्त जयंतीपर्यंत दररोज वाचायचा आहे. हा अध्याय वाचल्याने प्राणघातक शत्रूंपासून आपल्याला संरक्षण मिळते. आपल्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तर तो मुळासहित नष्ट होतो. होणारा शत्रूंचा त्रास हा कमी होतो. शत्रूंमुळे आपली प्रगती थांबलेली असेल तर ती पुन्हा सुरू होते. आणि शत्रूचा कोणताही वाईट परिणाम हा आपल्यावरती होत नाही. आणि म्हणून तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत आवर्जून गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय जो आहे तर तो अवश्य वाचायचा आहे. हा अध्याय वाचल्याने तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. आणि साक्षात स्वामी जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला देतील. तर हा अध्याय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये वाचायचा आहे? तर हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये वाचू शकता. फक्त वाचताना आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये चुकूनही गुरुचरित्रातील कोणत्याही अध्यायाचं किंवा गुरुचरित्राचं पारायण करू नये. कारण ती दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते. आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चुकूनही या अध्यायाचं पठण जे आहे तर ते करायचं नाहीत. हा अध्याय तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसूनच वाचू शकतात. अध्याय वाचताना तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आणि यानंतर आसन घेऊन आसनावरती बसूनच तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. आता अध्याय पठण करण्यासाठी जर तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ असेल तर त्यातून सुद्धा तुम्ही पठण करू शकता. परंतु गुरुचरित्रातील एका अध्यायाचं पठण करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा नियम जो आहे तर तो आपल्याला पाळावा लागतो. कारण जेव्हा तुम्ही पारायण करणार आहे तेव्हाच तुम्हाला या ग्रंथाला स्पर्श करावा लागतो. म्हणजे यामध्ये आपण जी काही अध्याय आहे तर ते बघू शकतो. असे उलटसुलट पानं जी आहे तर ती आपल्याला या ग्रंथाची करता येत नाही. बऱ्याच लोकांना सवय असते की हातामध्ये ग्रंथ घेतला की शेवटचा अध्याय बघायचा, मधला अध्याय बघायचा, उलटी सुलटी पानं करायची. असं अजिबात करायचं नाहीत. आणि म्हणून तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर फक्त ग्रंथ समोर ठेवायचा. फक्त तुम्हाला जो 14वा अध्याय आहे तर तो उघडायचा आहे, तो अध्याय वाचायचा आणि पुन्हा ग्रंथ जो आहे तर तो जागेवरती ठेवून द्यायचा आहे. इकडे तिकडे कुठेही तुम्ही ठेवू नका. आणि जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलवरती जर तुम्ही सर्च केलं गुरुचरित्रातील 14वा अध्याय, तिथून सुद्धा तुम्ही पठण करू शकता. मोबाईलमधून छान एक प्रिंटआउट काढून आणा, त्यातून तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम. किंवा तुम्ही जिथे ग्रंथ मिळतात तिथे गेली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचं एक पुस्तक पाहिजे, अगदी छोटं 15 रुपयांना मिळते किंवा 12 रुपयांना मिळते, तर ते आणायचं आहेत आणि त्यातून तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं आहे. तसेच तुम्हाला ही 5 किंवा 6 दिवसांची किंवा 3, 4, 2, 1 दिवसांची सेवा जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा तुम्हाला मांसाहार हा अजिबात करायचा नाहीत. मांसाहाराचा विचारसुद्धा मनामध्ये आणायचा नाहीत. तसेच शक्य असेल तर तिखट, मीठ किंवा आंबट जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही वर्ज्य करू शकता. ते शक्य नसेल तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे.
त्याचबरोबर तुम्हाला परअन्न म्हणजे बाहेरच्या घरच्यांचं जे अन्न आहे तर ते सुद्धा ग्रहण करायचं नाहीत. फक्त घरामध्ये बनवलेलं सात्विक भोजन जे आहे तर तेच तुम्हाला करायचं आहे. आणि ही सेवा कुणीही करू शकते, स्त्री पुरुष किंवा मुलं कुणीही ही सेवा केली तरी सुद्धा चालते. फक्त 10 मिनिटांची सेवा आहे, परंतु अतिशय प्रभावी सेवा आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करा आणि या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी धार्मिक मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार याच्या वाचनाने मुळासहित नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त भयमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने घरातील नकारात्मक वातावरण जे आहे तर ते नाहीसं होतं आणि घरात आनंद, चैतन्य, सकारात्मकता, प्रसन्नता निर्माण होते. घरातील पितृदोष, वास्तुदोष हा देखील पूर्णपणे नष्ट होतो. तसेच लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य, व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्याने सकारात्मकतेचा अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे. आणि म्हणून तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करणं शक्य झालं नसेल तर हरकत नाही. तुम्ही 14वा अध्याय जो आहे तर तो अवश्य वाचू शकता. या अध्यायाचं पठण जे आहे तर ते तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा अध्याय स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा दत्तांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही तिथे पठण केलं तरी सुद्धा चालणार आहेत. किंवा तुमच्या घराजवळ एखादं औदुंबर वृक्ष आहेत म्हणजे उंबराचं झाड आहे, त्याच्या खाली तुम्ही आसन टाकून या अध्यायाचं पठण केलं तर याचं अनेक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. फक्त ही सेवा करताना तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहेत, आपल्या देवघरामध्येच स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत, संकल्प घ्यायचा आहेत आणि या सेवेला सुरुवात करायची आहेत. किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन संकल्प जो आहे तर तो घेऊ शकतात, संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार नसेल तर तुम्हाला संकल्प घेण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट सेवेला सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नाही किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचं पठण करणं शक्य झालं नसेल तर अशा स्त्री आणि पुरुषांनी एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण करायचं आहे. आपण एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण केलं तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचे फळ जे आहे ना ते मिळत असतं. आता एक श्लोकी गुरुचरित्र हे अगदी तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. सकाळी, सायंकाळी तुम्ही कधीही ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहेत. ही सेवा देखील तुम्ही 5, 4, 3, 2 किंवा 1 दिवसांची करू शकता. एक श्लोकी गुरुचरित्र हे जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. किंवा मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे तर इथून सुद्धा तुम्ही हे एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण जे आहे तर ते करू शकता. याचं सुद्धा खूप चांगलं शुभ फळ जे आहे ना ते मिळत असतं. तसेच तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तारक मंत्राचं देखील पठण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप देखील करू शकता किंवा स्वामी चरित्र सारा अमृत या ग्रंथाचं देखील तुम्ही पठण करू शकता. फक्त 2.5 ते 3 तासामध्ये हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तर तो पठण करून होतो. फक्त 2.5 तासांची ही सेवा आहे. 2.5 तासामध्ये 21 अध्याय हे पूर्णपणे वाचून होतात. तर ती सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. 3 दिवसांची ही सेवा केली तरी सुद्धा चालते. म्हणजेच 3 दिवसांमध्ये तुम्ही या संपूर्ण ग्रंथाचं पारायण जे आहे तर ते करू शकता. बऱ्याच वेळा अनेक स्त्री आणि पुरुषांची इच्छा असते की आम्ही दत्त जयंतीनिमित्त ही सेवा करावी किंवा ती सेवा करावी, परंतु घरातली कामं असतात, ऑफिस असतं किंवा अनेक काही अडचणी असतात आणि म्हणून त्यांना एका जागी बसून सेवा करणं शक्य होत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही घरात काही काम करत आहे किंवा तुमचं इतर काही काम चालू असेल तेव्हा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करा. दत्त जयंतीनिमित्त जास्तीत जास्त जप तुमच्याकडनं झाला पाहिजे एवढंच तुम्हाला फक्त गृहीत धरून जेव्हा तुम्ही काम करत आहे तेव्हा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे. हा जप इतका प्रभावी आहे की या जपाने पैशांचे मार्ग हे खुले होतात.
मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता जी आहे ना ती पूर्णपणे मिटते. मुलांचं आरोग्य सुधरू लागते. आपल्या चेहऱ्यावरती एक दैवी तेज जे आहे ना ते दिसून येते. आणि म्हणून स्वयंपाक करताना किंवा कोणतंही काम करताना तुम्ही या मंत्राचा जप जो आहे तर तो अवश्य करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.